जय भीम. जेव्हा शब्द फक्त कागदावर नाहीत तर लाखो माणसाच्या काळजात उतरतात तेव्हा त्या माणसाला म्हणतात लोकशाही. जय भीम सगळ्यांना. आज आपण ओळख करून घेणार आहोत एका अशा महान व्यक्तिमत्वाची ज्यांनी कधी मोठं शिक्षण घेतलं नाही, ज्यांनी कधी मोठ्या स्टेजवर सुरुवात केली नाही, पण ज्यांच्या गाण्यांनी महाराष्ट्राच्या कोट्यावधी दलित शोषित माणसांच्या मनात बाबासाहेबांचे विचार पेरले. त्यांचे नाव वामन तबाजी कर्डक उर्फ वामनदादा कर्डक. मित्रांनो, वामनदादांचा जन्म झाला 15 ऑगस्ट 1922 रोजी. हो, ज्या दिवशी पुढे भारत स्वातंत्र्य झाला त्याच तारखेला. जन्म झाला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील देसवंडी या छोट्याशा गावात. वडील तबाजी कर्डक, आई सईबाई, मोठा भाऊ सदाशिव, धाकड बहीण सावित्री. घरी 18 एकर शेती होती. पण हंगामी संपला की आई डोंगरात जाऊन लाकूड गोळा करायची आणि मुळी विकायची. वडील टेंभुर्णीचे पानाचे विडे करून विकायचे. लहानगा वामन गुरडोळं सांभाळायचा. गावातल्या मुलांसोबत वित्ती दांडू खेळायचा. पण त्यांच्या मनात एक वेगळीच आग होती. वयाच्या 10व्या वर्षी मोठ्या भावाला मुंबईत रेल्वे येथे नोकरी लागली आणि सगळ्या कुटुंबाने मुंबई गाठली. मुंबईत आल्यावर वामनदादा आईला मदत करण्यासाठी रोयाचे काम करू लागले. एक दिवस एक माणूस त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, भाऊ, एवढं माझं पत्र वाचून द्या ना. वामनदादा थोडे चिडले. दिसत नाही की मी काय करतोय. तो माणूस निघून गेला. पण त्या क्षणाने वामनदादांना आतून हलवून टाकलं. ते एका शाळेजवळ गेले. देहलवी नावाच्या एका प्राध्यापकासमोर बसून रडू लागले. त्या प्राध्यापकाने विचारलं, अरे कर्डक क्यों रो रहे हो? वामनदादांनी ठरवला आता अक्षर शिकायचे आहेत आणि फक्त 8 दिवसात त्यांनी संपूर्ण 12 खडी पाठ केली. त्यानंतर मराठी, हिंदी वाचून सुरू झालं. चित्रपट पाहिले, शाहीर भीमराव कर्डक, शाहीर भोसले, शाहीर हेगडे यांचे जलसे पाहिले आणि त्यांतून जन्म झाली एक नवीन उर्मी. मित्रांनो, हा क्षण खूप महत्वाचा आहे. 3 मे 1943 मध्ये वामनदादा मुंबईच्या राणीबागामध्ये बसले होते. त्यावेळी त्यांच्या मनात आलं एखाद्या हिंदी गाण्याचं विडंबन करायचं. त्यांनी ते गीत रचलं आणि चाळीतल्या लोकांसमोर गाऊन दाखवलं. लोकांनी टाळ्यांचा एकच गजर केला. त्या दिवशी वामन कर्डक हा माणूस कवी झाला. त्याच वर्षी 1943 मध्ये नायगाव येथे त्यांनी पहिल्यांदा बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्यक्ष पाहिले. बाबासाहेबांची सभा, त्यांच्या ओजस्वी विचार त्या दिवशी वामनदादांचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. त्यांनी मनाची ठरवलं, बाबासाहेबांचे विचार मला गावागावात झोपडपट्टीत पोहोचवायचे आहेत माझ्या गाण्यातून. मित्रांनो, एक प्रश्न आहे का, साध्या माणसाला महापुरुषांचे गाणे गाण्याची इच्छा कशी निर्माण होते? वामनदादाच्या बाबतीत हे 3 कारणांमुळे झालं. पहिलं कारण जातीयतेचा अनुभव. लहानपणापासूनच जातीभेद, अस्पृश्यता यांचे चटके त्यांनी स्वतः सहन केले होते. बोलले, पुजारी जा धोडक्यांनो जा, हे शब्द त्यांचे होते, पण ती वेदना लाखोंची होती. दुसरे कारण म्हणजे बाबासाहेबांचे सभेतील प्रभाव. 1943 साली बाबासाहेबांना पाहिलं आणि त्यांचा एकच विचार झाला, हा महामानव आपल्यासाठी इतकं करतोय, आपण त्यांचे विचार पसरवायला नको का? तिसरं कारण म्हणजे शायरांचे जलसे. शाहीर भोसले, शाहीर हेगडे यांचे जलसे पाहून त्यांना समजलं की गाणे हे सर्वात शक्तिशाली माध्यम आहे समाज जाग करण्यासाठी. आणि मग सुरू झाले एक अखंड प्रवास. बुद्ध, कबीर, फुले, शाहू आंबेडकर या सर्व महापुरुषांचे विचार त्यांनी गाण्याच्या माध्यमातून जनजनापर्यंत पोहोचवले. मित्रांनो, वामनदादांनी किती गाणे गायले असतील? 10,000 पेक्षा जास्त गीत त्यांनी गायले. काही म्हणतात 15,000 पेक्षा जास्ती गीते त्यांनी लिहिली व गायलेली आहेत. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि देशभर 4 काव्यसंग्रह त्यांच्या ह्यातीत प्रकाशित झालेले आहेत. पायाला भिंगणी बांधून ते गावागावात गेले, झोपडपट्ट्यांमध्ये गेले, त्या वस्त्यांत गेले. बाबासाहेबांचे विचार ते ज्याला सांगता येणार नाही त्यापर्यंत पोहोचवले. त्यांनी काही प्रसिद्ध गाणी लिहिली. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, ही फियाट गाडी माझी म्हणू का, सांगा आम्हाला बिर्ला बाटा, माऊलीची माया होता माझा भीमराय, दिनाच्या चाकरीसाठी जात पाडणारा घात पाडणारा, अशा असंख्य सुंदर गीते गायले. आणि अखेर 15 मे 2004 रोजी वामनदादा कर्डक यांचे निधन झाले. त्या तारखेला जे जन्मले 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवशी, ज्या तारखेला ते गेले 15 मे. एका युगाच्या अस्त, ज्यांची समाधी आहे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील खंडाडी गावाजवळ. पण वामनदादा खरं तर कुठंच गेले नाहीत. ते आजही आहेत लाखो घरांच्या भिंतीवर लावलेले त्यांच्या फोटोत, कोट्यावधी आंबेडकरी जनतेच्या ओठावर असलेल्या त्यांच्या गाण्यांमध्ये. मित्रांनो, वामनदादा कर्डक यांची गोष्ट फक्त एका कवीची गोष्ट नाही. ही गोष्ट आहे त्या प्रत्येक माणसाची जे अडले आहेत, झुकले आहेत
पण तरी उठतो आणि म्हणतो माझ्या माणसासाठी मी काहीतरी करेन. वामनदादांनी शब्द दिले, सूर दिला आणि त्या शब्दांनी आणि सुरांनी एक चळवळ उभी केली. ती चळवळ म्हणजे बुद्ध फुले आंबेडकर. हा त्यांचा श्वास होता. आजही जेव्हा कुठे भीमगीत ऐकू येतात तेव्हा वामनदादा कर्डक जिवंत असतात. जय भीम.